तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आहे तिसरा गुरुवार। तर तुम्ही बघितलेच असतील माझे मागचे व्हिडिओ की आम्ही पहिल्या गुरुवारी ब्लाउज पीसने आम्ही देवीला साडी नेसवली होती। ते माझ्याकडे एक नवीन साडी होती, त्याचा तो ब्लाउज पीस होता, मग नेसवली साडी। आता तो जुना झाला, आता आपण त्यानंतर ब्लाउज शिवूया। सो आणि सेकंड गुरुवारी मी साडी नेसवली होती जी माझ्याकडे नवीन होती, ज्या साडीचा ब्लाउज पीस वापरून मी पहिल्या गुरुवारी देवीला साडी नेसवली तीच त्या ब्लाउज पीसची साडी होती, त्याची मी दुसऱ्या गुरुवारी साडी नेसवली। आणि आता माझ्याकडे आज काही शिल्लक नाहीये, कारण आज आहे तिसरा गुरुवार। तर मग मी काल मार्केटला जाऊन हा आपला असा खन पीस ब्लाउज पीस घेऊन आली। तर म्हटलं नवीन एक ब्लाउज पीस आपण आणतोय तर हिरवाच आणूया, तर मी हिरवाच आणला। नंतर नेक्स्ट टाइम बघू आपण वेगळा आणू, पण सध्या हा आणलाय। आता ह्या ब्लाउज पीसने आपण देवीला साडी नेसवूया। तर ब्लाउज पीसने आपण देवीला साडी कशी नेसवायची हे मी तुम्हाला दाखवते। बहुतेक जणांना माहिती असेल या कोणाला माहिती नसेल तर त्यांनी नक्की बघून घ्या की मी कशी करते ते। तर मग आपण सुरू करूया देवीला ब्लाउज पीस द्वारे आपण कशी साडी नेसवायची ते। चला मग कंटिन्यू करू। तर बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच मी हा खण पीस आणला होता आणि हा खण पीस मला जेमतेम व्यवस्थित पद्धती म्हणजे चांगल्या प्राइसमध्ये मिळाला, जास्त विचार करायचा नसतो म्हणतात देवीसाठी। तर ठीक आहे। तर बघा, मी अशा बारीक 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 प्लेट्स केल्या आणि ब्लाउज पीसचे पूर्ण प्लेट्स करून असं पूर्ण तयार केलं, पण त्या प्लेट्स काही रेडी होत नव्हत्या कारण नवीन पीस आहे ना, कडक असल्यामुळे। पण तरी आपण असं प्रेस केलं ना की छान त्या घड्या बसत होत्या। तर असे व्यवस्थित अशा बारीक बारीक घड्या करून घेतल्या छान पद्धतीने। थोडासा ब्लाउज पीस सरकत होता पण ठीक आहे, आणि पटकन लगेच ते असं करून मध्ये लगेच पिन लावून घेतली, कारण कसं आहे की ती प्लेट सरकू नये। कारण आपल्याला माहिती आहे महिला वर्गांना की प्लेट सरकलं की पुन्हा आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागते, म्हणून मी आधी पिन लावून घेतली। पुन्हा व्यवस्थित अशा साईडने छान प्लेट्स करून तिथे माझ्याकडे पिन होत्या, आपल्या त्या ज्या ब्लाऊज वगैरे शिवतात त्या पिन्स होत्या, त्या पिन्स लावून घेतल्या आणि दुसऱ्या बाजूने लावून घेतले जेणेकरून ते खरंच व्यवस्थित राहाव्यात। म्हणजे आणि नंतर आपण दाबून घेतलं ना हाताने छान पद्धतीने की ते एकसारं बसतात, म्हणजे कारण कॉटन पीस आहे ना, हा काय असं पॉलिस्टर वगैरे नाही आहे। तर ह्या बसल्या गेल्या आणि मस्त असं घडी झाली। नंतर मग मी आपलं पाट वगैरे बसवून घेतलं। तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच की हे जी महालक्ष्मी पूजा या व्रत हे खूप मनापासून मी करत असते आणि मला हे खूप भारी वाटतं। कारण कसं आहे, हे व्रत केलं ना की पूर्ण दिवस आहे ना तो खूप इन्स्पायरिंग वाटतो मला, खूप म्हणजे एक ऊर्जा मिळत राहते। आणि वर्षभर मी ह्या दिवसाची खरंच ह्या महिन्याची मार्गशीर्ष महिन्याची वाट बघत असते। कारण कसं आहे ना की हा महिना आला ना की मला असं खूप भारी फील वाटतं आणि सगळ्या गोष्टी करायलाही खूप छान वाटतं, अजिबात आळस येत नाही आणि आवडीने मी या सगळ्या गोष्टी करत असते। आता मला खरं तर खूप छान पद्धतीने साडी अजूनही नेसवायची आहे देवीला, पण बघू आता म्हणजे पुढच्या वेळेला जमेल तेव्हा। कारण सध्या काही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे की माझ्या फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे, तरी त्यातूनही मी या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप आनंद वाटतो। आणि बघा, मी कलश बसवला आणि कलशावर ते साडी बसवली आणि मध्ये पिन लावून घेतली आणि असं जेव्हा आपण फिरवून पदराचा एक कोपरा फिरवून जेव्हा मागे बसवतो तर किती छान पिसारा फुलल्यासारखं वाटतं। म्हणजे ज्या आपण साडीच्या निर्या कशा बनवतो स्वतः, तशा हे देवीच्या साडीच्या निर्या मी बसवल्यात असं मला वाटतं। आणि छान पद्धतीने कपडा जर कॉटनचा असेल ना तर खूप छान पद्धतीने निर्या बसतात, आणि कपडा जर पातळ या फिसका या पॉलिस्टर असेल तर त्याच्या व्यवस्थित असे पदर बसत नाहीत, निर्या बसत नाहीत। सो छान बसल्याने व्यवस्थित मी हाताने अशा प्रेस करून घेतल्या जेणेकरून छान दिसाव्यात। आणि मध्ये पण मी टाचन लावून घेतली मधल्या भागावर। आणि नंतर मग देवीचे असे मस्तपैकी अलंकार वगैरे, माझ्याकडे काही जास्त अलंकार नाही आहेत देवीसाठी, तात्पुरते आहेत जे नॉर्मली ते मी देवीसाठी धारण केले आणि छान पद्धतीने असे देवीला सजवण्याचा प्रयत्न केला। आणि देवीला सजवताना असं पाहून सुद्धा मन खूप छान पद्धतीने भरून येतं। तुम्हाला काय सांगायचं, कालही माझं खूप काम हेक्टिक होतं, माझे बाकीचे कामं चालू आहेत, मला खूप काही गोष्टी अजूनही अरेंज करायच्या होत्या पण त्या नाही जमल्या गेल्या। तर गुरुवारी सकाळी खूप घाईघाईत जाऊन हे सगळ्या गोष्टी ज्या काही आणायच्या होत्या त्या मी आणल्या, ज्या मला वाटतील की माझ्यासाठी खूप जे कमी आहे ते घेऊन मी आले। आणि त्यानंतर मग मी सकाळी देवीची पूजा केली आणि हा देवीचा मुखवटा मला अत्यंत अत्यंत आवडतो, खूप प्रिय आहे। असा बघितलं ना
म्हणजे व्यवस्थित देवीला असं बसवलं, या सगळं कपडे वगैरे वस्त्र परिधान केले की खूप छान वाटतं. आणि छानपैकी देवीचं हे रूप डोळ्यात भरवून घेण्यासारखं आहे. बहुतांशी लोक ह्याच्यापेक्षाही खूप छान पद्धतीने सजवतात, खूप छान डेकोरेशन करतात. पण तात्पुरता माझ्याकडे अजूनही सांगते काय, खूप कमी वेळ होता आणि खूप काही गोष्टी म्हणजे ट्रॅजेडी फॅमिलीमध्ये चालू आहे. तर मला जे जमेल ते मी देवीसाठी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि खरं सांगायचं झालं तर देवीने माझ्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. मी माझ्या लग्नाच्या अगोदरपासून हे महालक्ष्मीचं व्रत करत आलेले आहे प्रत्येक वेळेला. पण तेव्हा मला जो जास्त अनुभव नाही आला. म्हणजे मला आता असं वाटतंय की मी 15-16 वर्ष झाली मी महालक्ष्मी पूजा करते, हे व्रत करते. आणि आता ह्या 5-6 वर्षामध्ये खूप छान 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 अनुभव मला येत आहेत आणि खूप पॉझिटिव्ह फील होतं मला, जे बाकीच्या ह्याच्यामध्ये नाही होत अतिरिक्त काळामध्ये. पण ह्या वेळेस मला खूप छान फिलिंग होतं. तर तुम्हीही खूप छान पद्धतीने सजावट करत असाल तर काही जणांना हेही असेल की तू हे नाही करते, तुझं तर हे तू नॉर्मलीच करते. तर ठीक आहे, मला ज्या पद्धतीने जमतं त्या पद्धतीने मी करते. तर तुम्हाला मी ज्या पद्धतीने देवीला साडी नेसवली तर तुम्हाला आवडली का? आणि आवडणारच, कारण आपण देवीला कुठलीही गोष्ट मनाने जेव्हा करतो ना तर ती खरंच सगळ्यांनाच आवडते. आणि ज्यांना नाही आवडत त्यांचा विषयच वेगळा असतो. पण मला असं वाटतं की बहुतेकांना ही गोष्ट आवडली असेल की मी देवीला जी साडी नेसवली ती खूप छान दिसते. आणि हे मात्र खरं, कोणीही याला टाळू नाही शकत. तर कशी वाटली देवीला मी नेसवलेली साडी हे खरंच मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचा व्हिडिओ माझा नक्की पाहत राहा की मी अजूनही पुढे देवीसाठी काय पंचपक्वान्न बनवले आहेत ते. श्री गणेशाय नमः. ओम महालक्ष्मी देवेय नमो नमः. ऐका ऐका हो भाविक भक्तजनांनो, ऐका ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा. कथेत वर्णविला आहे श्रींचा महिमा अनंत. मनोभावे श्रद्धेपूर्वक कथेचं वाचन श्रवण केल्याने होईल सारे दुःख दारिद्र्य दूर, सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव सारे काही येईल घरदारी. श्री कृपे करून दीर्घायुषी सुशील संस्कारी संतती खेळती अंगणी. मम्मी आज पावभाजी बनव. पावभाजी कशी काय बनव? देवी काय करीस? देवीला विचारायला लागेल, देवी पावभाजी खाते का? देवी भाजी भाकरी खाते, वेगवेगळ्या हिरव्या मस्तपैकी भाज्या, भाकरी, अजून वेगवेगळे असं गोड पदार्थ, भजी, पापड असं खाते देवी. पावभाजी खाते का देवी? खाते. तुला कसं माहित देवी पावभाजी खाते? मला माहिती आहे. पण तुला सांगितलं देवीने काना? हा, कधी? आज. म्हणजे तुला खायची मन ना पावभाजी आहे ना? पावभाजी बनवायची का भाजी भाकरी बनवायची? सांग हो, काय बनवायचं? देवीला काय आवडतं ते बनवा. देवीला भाजी भाकरीच आवडते. पावभाजी बनवायची पण. नाही तर पोरांना आता पावभाजी पाहिजे. तुम्ही आता म्हणताय देवीला, हा देवीला भाजी भाकरीच आवडते. आता नक्की काय बनवायचं? पावभाजी. अगं देवीला पंचपक्वान्न आवडतं. त्याच्यामध्ये भजी असतात, गुलाबजाम असतात, त्याच्यामध्ये चपाती असते, पुरी असते, श्रीखंड असतं. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या 5-5 प्रकारच्या भाज्या असतात. एवढ्या भाज्या नाही, एखाद भाजी तरी करू शकतो. 5-5 प्रकारच्या भाज्या. तुम्ही स्वतःच्या तोंडाला पाणी आणू नका बाळा. आपण भाजी भाकरी करूया मस्तपैकी. हवं असेल तर गोड पण बनवूया. पण पावभाजी आपण नेक्स्ट टाइम बघू, ठीक आहे? मला पावभाजी पाहिजे. देवी यायला बोलते का बघ बरं. बनवा पावभाजी. देवी तू पावभाजी खाणार? अच्छा देवी आई तू पावभाजी खाणार? हा, आणि लगेच मग देवी तयार होणार आहे ना? नाही नाही, भाजी भाकरी बनवायची आज. आपण उद्या नाही तर परवा बघूया पावभाजी. ओके? नाही, पावभाजी बनवायची. उद्या परवा बघूया. नाही, उद्या परवा आपण बघू. संडे बिंडे आला ना की पावभाजी बनवू मस्तपैकी. आज भाजी आणि भाकरी बनवू, ठीक आहे? नाही. ओके. नाही. तर मग चला आता जेवण बनवायचं आहे. या मुलांची काय नेहमी काही ना काही फरमाईश चालूच असते. असं वेगळं काय ओकेशन असेल तर आपण बनवूया भाजी भाकरी. तर आज देवीसाठी नैवेद्य बनवला होता. डाळ, भात, गुलाबजाम,
पालकची भाजी आणि भाकरी. तर तुम्ही ऐकलंच होतं की मुलींची काही फरमाईश होती की काहीतरी वेगळं देवीसाठी बनवावं. देवी खाते ना, देवी नाही नाही म्हणणार ना, अगं देवी खाते ग. तर हो, देवी सगळं खाते, पण आपणही काही गोष्टी मुलांना समजावून सांगितलेल्या बऱ्या असतात. तर त्यांना समजावून सांगितलं, मग त्याही नंतर आवडीने खायला बसल्या. भाजी भाकरी, डाळ भात आणि गुलाबजाम स्वीट. तर असा माझा आजचा नैवेद्य होता. तर तुम्हाला माझी ही आजची पूजा कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही आज काय काय केलं, या काय काय बनवलं तेही मला नक्की सांगा. मलाही नक्की बघायला आवडेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.